झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या फायनल मधील अखेरची ओव्हर रोमहर्षक ठरली। बघूयात ही रोमहर्षक ओव्हर। That is big. Length within reach of Dhoni. Magnificent. He has taken India to victory by just one wicket. runs he had to put on with Ishant Sharma. ओव्हर बघितला तो तर सुंदर होताच, मात्र संपूर्ण मॅचच रोमहर्षक कशी झाली आणि आपण ही तिरंगी मालिका जिंकली, कसं वर्णन करशील? मृदुला, सर्वात प्रथम आपण म्हणू शकतो की धोनीने हा विजय अक्षरशः खेचून आणला भारतासाठी। धोनीला उत्तम फिनिशर का म्हणतात याचं एक प्रत्यय आपल्याला पोर्ट ऑफ स्पेनमध्ये घडला। ही शेवटची ज्यावेळी धोनीने जो 6 लगावला तो आणि ते 6 लगावून ज्यावेळी त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केलं, अगदी त्याचप्रमाणे त्याने वानखेडेवर 2011ची जी वर्ल्ड कपची फायनल झाली होती तेव्हाही असा 6 खेचून भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला होता, त्याचीच आठवण झाली। अखेरच्या ओव्हरमध्ये खरं तर भारताला 15 रन्सची गरज होती आणि समोर इशांत शर्मा सारखा की जो ज्याला आपण अगदी बॅटिंग मध्ये तो अगदी 100% देऊ शकत नाही असा बॅट्समन होता। अशा कठीण प्रसंगी धोनीने एक संयम राखला आणि एक अतिशय संयमाने आणि एक त्याला उत्तम फिनिशर का म्हणतात हे त्यांनी दाखवून दिलं। त्याने या शेवटच्या ओव्हरमध्ये पहिला बॉल जरी डॉट गेला असला तरी त्याने दुसऱ्या बॉलला त्याने 6 खेचला आणि तो 6 थेट स्टेडियमच्या छताला जाऊन लागला। त्यानंतर त्याने तिसऱ्या बॉलवर 4 लगावला पॉइंटवर आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याने कव्हर ड्राईव्हला 6 खेचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं। धोनी विजयाचा शिल्पकार ठरला असंच म्हणावं लागेल। मृदुला, या मॅचचा धोनी शिल्पकार ठरला, कारण नेहमीच भारत श्रीलंका मॅचमध्ये धोनी फॅक्टर नेहमीच महत्त्वाचा ठरलाय आणि या फायनलमध्येही धोनीने कमाल दाखवली आहे। मात्र जर का मेघा संपूर्ण सिरीजचा जर का विचार केला तर आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आणि त्यानंतर मात्र ज्या तऱ्हेने विजयश्री खेचत आणली त्या तऱ्हेने आपण खरोखरच ज्या मॉरल जसं खरं तर डाऊन झालं होतं, मात्र ज्या तऱ्हेने विजय मिळविला कौतुकास्पद आहे। काय म्हणाल? मृदुला, खरंच सुरुवातीला भारताने दोन्ही मॅचेस गमावल्या होत्या। अगदी टीम इंडियाचं स्पर्धेतील आव्हानही अगदी धोक्यात आलं होतं आणि त्यातच आपला धोनी जो आपला हुकमी एक्का होता तो जायबंदी झालेला, तो त्या दोन मॅचेस खेळला नाही। अशा कठीण प्रसंगी खरं तर टीम इंडियाची अग्निपरीक्षाच होती। मात्र अखेर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पहिली मॅच आपण गमावली, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा टीम इंडियाने कमबॅक केलं आणि अखेर फायनल्समध्ये तर पुन्हा एकदा धोनी आपल्या मदतीला धावून आला। तो पुन्हा एकदा दुखापतीतून सावरला आणि टीम इंडियाच्या मदतीला धावून आला असंच म्हणावं लागेल। धन्यवाद मेघा, ही माहिती दिल्याबद्दल। मेघा कुशिक आपला स्पोर्ट्स प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या। अखेर कालची जी मॅच होती ती क्रिकेट प्रेमींसाठी देखील अतिशय मेजवानी होती असं म्हणायला हरकत नाही आणि शेवटचा ओव्हर तर आपल्याला माहिती की केवढा रोमहर्षक होता। झी 24 तास एक पाऊल पुढे।